गेली होती ना मी पण विठुरायाचं दर्शन करायला इकडे. त्याआधी घरचं वगैरे कामं वगैरे आटपली. नवऱ्यासाठी छान असे फोडणीच्या शेवळ्या वगैरे करून दिल्या, कारण की त्यांचा उपास नव्हता म्हणून त्याच्यासाठी फोडणीच्या शेवळ्या केल्या आणि आमच्यासाठी फराळ वगैरे बनवून घेतला. आणि फराळ वगैरेमध्ये साबुदाणाच बनवला होता छान असा. त्यानंतर आज जायचं होतं आम्हाला बृहस्पती मंदिरमध्ये विठुरायाचं दर्शन करायला. छान असं तिघंजण रेडी झालो आणि निघालो आम्ही विठुरायाचं दर्शन करायला. पोहोचलो आणि इकडे पहिले बंदराचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो मंदिराकडे. मंदिरामध्ये छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि गेलो आम्ही शनी मंदिराकडे. शनी मंदिराकडे पोहोचलो. तिकडे छान असे बदक वगैरे होते आणि हे तिकडे खूप सारं मस्त मस्त पाहण्यालायक होतं. त्यानंतर आम्ही शनी मंदिरातलं दर्शन वगैरे केलं आणि खाली शनी मंदिरातली तेलाची कढई म्हणतात तिथे बघायला गेलो आम्ही. त्यानंतर तिथे वगैरे छान असं बघितलं, दर्शन घेतलं. नंतर आम्ही सूर्यघड्याळमध्ये किती वाजले आणि कसा टाईम समजतो ते वगैरे निरीक्षण करायला गेलो. आणि इकडे चालू होतं पियुष आणि अहोचं निरीक्षण करणं. हा बघू शकता तिकडला व्ह्यू किती छान आहे. आणि हा आहे आमच्याकडचा छोटासा मुलगा, बघा त्यांचं कारभार. त्यानंतर मी पण अहोसोबत फोटो केला आणि फोटो सेशन केलं आणि व्हिडिओ वगैरे काढला. नंतर थोडाफार मी पण झुल्यामध्ये वगैरे बसली, एन्जॉय केला आणि तिथनं निघालो आम्ही. नंतर गेलो आम्ही केळझरला. तो पार्ट नक्की बघा, सेकंड पार्ट आहे तो उद्याला ब्लॉग